हॅलो स्टुडंट्स, मी प्राध्यापक रमेश कोल्हे. आपण 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे आणि या लेक्चर सिरीजचा हा लेक्चर नंबर 2 आहे. लेक्चर नंबर 1 इकॉनॉमिक्सच्या लेक्चर नंबर 1 मध्ये आपण इंट्रोडक्शन ऑफ मायक्रो अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स बघितलेला आहे. त्या लेक्चरची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सो ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप तो लेक्चर बघितला नसेल त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समधील त्या लिंकवर जाऊन अगोदर तो लेक्चर बघा आणि त्यानंतर हा सेकंड लेक्चर बघा. ही सिरीज असणारे अतिशय शॉर्ट व्हिडिओ, एक छोट्या पॉईंटवरती व्हिडिओ आपण बनवत आहोत जेणेकरून लेक्चर बोरिंग होऊ नये, हाच उद्देश आहे यामागचा. चला तर वेळ वाया न घालवता आपण लेक्चरला सुरुवात करूया. त्यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की क्लिक करा. चला तर स्टार्ट करूया. इकॉनॉमिक्स लेक्चर 2 फीचर्स ऑफ मायक्रो अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स. फर्स्टली आपण स्टार्ट करूया फीचर्स ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. द फर्स्ट फीचर ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स इज स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल युनिट्स. या अगोदरच आपण इंट्रोडक्शनमध्ये बघितलं होतं की मायक्रो मीन्स स्टडी ऑफ स्मॉल पार्ट ऑफ ऑर इंडिव्हिज्युअल फॅक्टर. मायक्रो म्हणजे काय? एका स्मॉल पार्टचा स्टडी किंवा इंडिव्हिज्युअल युनिटचा स्टडी असतो आणि त्यामुळे त्याचं फर्स्ट फीचर आपण बघतोय स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल युनिट्स. मायक्रो इकॉनॉमिक्स म्हटलं की त्या ठिकाणी इंडिव्हिज्युअल युनिट्स येणार आहे. मायक्रो इकॉनॉमिक्स इज अ स्टडी ऑफ बिहेवियर ऑफ स्मॉल इंडिव्हिज्युअल इकॉनॉमिक युनिट्स. मायक्रो वर्ड लक्षात ठेवायचं. मायक्रो मीन्स स्टडी ऑफ स्मॉल अँड इंडिव्हिज्युअल युनिट्स. सूक्ष्म घटकांचा अभ्यास या ठिकाणी आपण करतो, ॲग्रिगेट अभ्यास न करता. ओके, लाईक इंडिव्हिज्युअल फर्म, इंडिव्हिज्युअल प्राइस, इंडिव्हिज्युअल हाऊसहोल्ड्स. लक्षात ठेवायचे मायक्रो मीन्स स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल युनिट. एका वैयक्तिक घटकाचा अभ्यास मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये केला जातो. सेकंड पॉइंट, फीचर ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स सेकंड, दॅट इज प्राइस थेअरी. इन मायक्रो इकॉनॉमिक्स वी स्टडीड द प्राइस थेअरी. हे लक्षात ठेवायचं आहे. असा ऑब्जेक्टिव्हमध्ये क्वेश्चन देखील विचारला जाऊ शकतो की प्राइस थेअरी इज अ पार्ट ऑफ डॅश डॅश स्टडी. इट इज अ स्टडी ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. लक्षात ठेवायचं इंडिव्हिज्युअल युनिट्स असेल, प्राइस थेअरी असेल, हे सर्व जे पार्ट आहे हे आहे मायक्रो इकॉनॉमिक्सचा भाग. काय म्हटलंय बघूया. मायक्रो इकॉनॉमिक्स डील विथ determination of the prices of goods and services as well as the factor of production. It is a determination of prices. या ठिकाणी आपण किंमत धोरण ठरवू शकतो, मूल्यांकन करू शकतो. किंमत धोरण ठरवणं मायक्रो इकॉनॉमिक्समुळे शक्य होतं, हे लक्षात घ्यायचं आहे. कारण या ठिकाणी आपण इंडिव्हिज्युअल फॅक्टर लेवलला जाऊन स्टडी करत असतो आणि त्यामुळे प्राइसिंग थेअरी किंवा किंमत धोरण ठरवणं अतिशय सोपं होऊन जातं. ओके, दॅट्स वाय इट इज नोन ॲज प्राइस थेअरी बिकॉज हिअर डिटर्मिनेशन ऑफ प्राइसिंग इज व्हेरी इझी ड्यू टू दी वी स्टडी द पार्ट ऑफ इंडिव्हिज्युअल फॅक्टर. नेक्स्ट फीचर, थर्ड फीचर, दॅट इज partial equilibrium. Equilibrium is the balance between two factor. It is a balance between two factor. दोन फॅक्टर मधील हा एक बॅलन्स म्हणजे इक्विलिब्रियम. ओके, मायक्रो इकॉनॉमिक्स analysis deals with the partial equilibrium which analysis equilibrium position of an individual economic unit. इथे जो आम्ही इक्विलिब्रियम पार्ट जो असणार आहे तो समतोल जो असणार आहे तो दोन किंवा अधिक इंडिव्हिज्युअल युनिट्सच्या मध्ये आम्ही कंपॅरिझन करणार आहोत. ओके, सो दॅट इज इंडिव्हिज्युअल कन्झ्युमर, इंडिव्हिज्युअल फर्म, इंडिव्हिज्युअल इंडस्ट्री एक्सेट्रा. सो इट इज ए पार्शियल इक्विलिब्रियम. लक्षात ठेवायचे मायक्रो इकॉनॉमिक्स इज ए पार्शियल इक्विलिब्रियम. नेक्स्ट, मायक्रो इकॉनॉमिक्स बेस्ड ऑन सर्टन अझम्पशन्स. सो मायक्रो इकॉनॉमिक्स हा पार्ट जो आहे काही ॲझम्पशन्सवरती, काही गृहितकांवरती बेस्ड आहे किंवा गृहितकांवर आधारित आहे. मायक्रो इकॉनॉमिक्स बिगिन्स विथ द फंडामेंटल अझम्पशन.
द फंडामेंटल ॲझम्पशन ऑफ द मायक्रो इकॉनॉमिक्स इज अदर थिंग्स रिमेन कॉन्स्टंट, म्हणजे इतर परिस्थिती कायम असतात. हे एक ॲझम्पशन गृहीत धरून आपण मायक्रो इकॉनॉमिक्सचं स्टडी करत असतो. सो दॅट्स वाय मायक्रो इकॉनॉमिक्स इज बेस्ड ऑन सर्टन अझम्पशन्स. काही गृहीतकांवरती हे आधारित आहे. आणि म्हणून आपण जर काही लॉज बघितले यामधील, तर त्याची स्टार्ट नेहमी लॉची असते अदर थिंग्स रिमेन कॉन्स्टंट, म्हणजे इतर परिस्थिती कायम असतात. इतर घटक जर स्थिर असतील तर त्या विशिष्ट घटकाचा अभ्यास कसा केला जाईल या पद्धतीने आपण काही गृहीतके मांडून मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये स्टडी करत असतो. सच ॲज perfect competition. It is an assumption. In practical era, we cannot find any perfect competition. So perfect competition is a assumption. Pure capitalism, it is also another assumption. Full employment, it is also assumption. असे काही गृहीत धरून, जसं आपण उदाहरण बघितलं, परफेक्ट कॉम्पिटिशन असेल, प्युअर कॅपिटलिझम असेल, फुल्ली एम्प्लॉयमेंट असेल, असे वेगवेगळे गृहीतक धरून, आपण मायक्रो इकॉनॉमिक्सचा स्टडी करत असतो. सो दॅट्स वाय इट इज बेस्ड ऑन सर्टन ॲझम्पशन्स. दिस ॲझम्पशन मेक ॲनालिसिस सिम्पल. आणि ह्या ॲझम्पशनमुळे ॲनालिसिस कसं होणार आहे, सिम्पल होणार आहे. दॅट्स वाय फोर्थ फीचर ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स इज इट इज बेस्ड ऑन सर्टन अझम्पशन्स. मायक्रो इकॉनॉमिक्स हे काही विशिष्ट गृहीतकांवर आधारित आहे. आणि त्यामध्ये आपण बघितले की गृहीतक आहे परफेक्ट कॉम्पिटिशन, प्युअर कॅपिटलिझम, फुल एम्प्लॉयमेंट, या पद्धतीचे काही गृहीत आहे. आणि यासाठी आपण नेहमी जे लॉ असेल यामध्ये एक सेंटेन्स आपण यूज करत असतो, अदर थिंग रिमेन कॉन्स्टंट. इतर परिस्थिती कायम असताना ह्या पद्धतीचा लॉ वर्कआउट होईल वगैरे या पद्धतीने. नेक्स्ट features of microeconomics, fifth, that is slicing method. So slice माहिती आहे आपल्याला, एक छोटासा हिस्सा, छोटासा भाग म्हणजे स्लाइस. ओके, सो मायक्रो इकॉनॉमिक्स युजेस अ स्लाइसिंग मेथड. मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये स्लाइसिंग मेथडचा यूज केला जातो. स्लाइस मीन्स स्मॉल पार्ट ऑफ द थिंग्स. एका विशिष्ट गोष्टीचा, एका विशिष्ट फॅक्टरचा एक छोटासा हिस्सा, छोटासा भाग म्हणजे स्लाइस होय. इट स्प्लिट्स ऑर डिवाइड्स द होल इकॉनॉमी इनटू स्मॉल इंडिव्हिज्युअल युनिट्स. यामध्ये संपूर्ण इकॉनॉमीचा एका छोट्या छोट्या भागांमध्ये तिचं डिवायडेशन केलं जातं. आणि असं डिवायडेशन करून त्या छोट्या छोट्या भागांचा अभ्यास या ठिकाणी केला जातो. आणि म्हणून आपण त्याला स्लाइसिंग मेथड म्हणतो. स्लाइसिंग मेथड मीन्स डिवायडिंग दी होल इकॉनॉमी इंटू स्मॉल पार्ट्स. छोट्या छोट्या भागांमध्ये त्याचं काय करतो आपण, पार्ट करतो, पार्टिशन करतो, डिवायडेशन करतो, स्प्लिट करतो त्याला, आणि नंतर स्टडी करतो. ओके, काय म्हटलं आहे बघा, इट स्प्लिट्स ऑर डिवाइड्स द होल इकॉनॉमी इंटू स्मॉल इंडिव्हिज्युअल युनिट्स अँड देन स्टडीज सच युनिट्स. जो एकत्रित जो भाग आहे, पण जर नॅशनल इकॉनॉमीचा विचार केला तर त्याचे आपण छोटे छोटे भाग करतो. मग त्या भागांमधील म्हणजे डिमांड असेल, सप्लाय असेल, कन्झ्युमर असेल, असे एक एक छोटे छोटे हिस्से करून त्याचा आपण या ठिकाणी स्टडी करतो. क्लिअर आहे. सो पूर्ण या ठिकाणी जे नॅशनल इकॉनॉमी आहे किंवा आपण म्हणूया भारतीय नॅशनल इन्कम आहे, ह्या नॅशनल इन्कमचा स्टडी न करता पॉप्युलेशन डिवाइड करून त्या वैयक्तिक एका व्यक्तीचा किती इन्कम आहे, एका कुटुंबाचा किती इन्कम आहे, हा आपण स्टडी करतो. बिकॉज वी स्लाइस, वी डिवाइड दॅट थिंग्स. आपण काय करतो, डिवाइड करतो, त्याचे भाग करतो आणि नंतर त्याचा स्टडी करतो. फॉर एक्झाम्पल, स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल इन्कम आउट ऑफ नॅशनल इन्कम. संपूर्ण नॅशनल इन्कममधून एका इंडिव्हिज्युअल युनिटचा आपण निवड करून त्या युनिटचा स्टडी करतो. क्लिअर आहे. सो स्लाइस मीन्स डिवायडिंग दी फॅक्टर इंटू स्मॉल पार्ट्स. ओके, स्मॉल पार्टमध्ये त्या फॅक्टरचं डिवायडेशन करणं म्हणजे स्लाइस होय, आणि नंतर त्याचा स्टडी करणं, दॅट इज स्लाइसिंग मेथड ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. सो दीज आर दी 5 इम्पॉर्टंट फीचर्स ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. ओके, काय काय बघितलं आपण यामध्ये, एक शेवटी आपण नजर मारूया, पुढे वळूया.
फीचर्स ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स. मायक्रोचे 5 फीचर्स बघितले. आता आपण बघूया फीचर्स ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स. यामध्ये फर्स्ट आहे स्टडी ऑफ ॲग्रिगेट्स. ओके, मॅक्रो इकॉनॉमिक्स डील विथ स्टडी ऑफ इकॉनॉमी ॲज होल. या ठिकाणी इंडिव्हिज्युअल युनिटचा, इंडिव्हिज्युअल फॅक्टरचा स्टडी न करता आपण संपूर्ण तो जो फॅक्टर्स आहे याचा स्टडी करत असतो. किंवा नॅशनल इन्कमचं जर उदाहरण घेतलं तर आपण इंडिव्हिज्युअल युनिटचा, इंडिव्हिज्युअल व्यक्तीचा, एका वैयक्तिक व्यक्तीचा अभ्यास न करता संपूर्ण इकॉनॉमीचा आणि नॅशनल इन्कमचा स्टडी करणार आहोत. सो इट इज अ स्टडी ऑफ ॲग्रिगेट. एकत्रित आपण या ठिकाणी अभ्यास करत असतो. इट इज कन्सर्न विथ ॲग्रिगेट कन्सेप्ट सच ॲज नॅशनल इन्कम, नॅशनल आउटपुट, नॅशनल एम्प्लॉयमेंट, general price level, business cycles, etc. So here we study aggregate. Okay, the factors can be studied at aggregate level. Aggregate level ला याचा अभ्यास केला जातो, वैयक्तिक किंवा इंडिव्हिज्युअल लेवलला स्टडी न करता. नेक्स्ट, इन्कम थेअरी. मायक्रो इकॉनॉमिक्स स्टडीज द कन्सेप्ट ऑफ नॅशनल इन्कम. मॅक्रो इकॉनॉमिक्स डील विथ ॲग्रिगेट डिमांड अँड ॲग्रिगेट सप्लाय. इथे ॲग्रिगेट डिमांड, ॲग्रिगेट सप्लाय आणि नॅशनल इन्कम या ज्या इन्कम थेअरी जी आहे बघा, तिकडे आपण मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये म्हटलं होतं प्राईस थेअरी आणि मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये इन्कम थेअरी. ओके, बघा फर्स्ट पॉईंटमध्ये काय होतं, मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये आपण म्हटलं होतं इंडिव्हिज्युअल युनिट्स आणि मॅक्रोमध्ये म्हणतो ॲग्रिगेट. ओके, मायक्रोमध्ये सेकंड पॉईंट होता प्राइस थेअरी, इथे आम्ही म्हणतो इन्कम थेअरी. सो इट्स अ व्हेरी इझी, कम्पॅरेटिव्हली आपण स्टडी करणं अपेक्षित आहे. इथे इन्कम थेअरी म्हटलं की मॅक्रो इकॉनॉमिक्स आणि प्राइस थेअरी म्हटलं की मायक्रो इकॉनॉमिक्स. हे लक्षात ठेवायचं आहे. इट एक्सप्लेन द सक्सेस ऑफ फ्लक्च्युएशन इन द नॅशनल इन्कम. नॅशनल इन्कम जे आहे, ओके, राष्ट्रीय उत्पन्न यातील फ्लक्च्युएशन, यातील आपण काय म्हणूया चढ उतार किंवा कमी जास्त याचा स्टडी करणं इझी किंवा इट इज अ पार्ट ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स. चला नेक्स्ट पॉईंटकडे वळूया. जनरल इक्विलिब्रियम ॲनालिसिस. मॅक्रो इकॉनॉमिक्स डील्स विथ द बिहेवियर ऑफ लार्ज ॲग्रिगेट अँड देअर फंक्शनल रिलेशनशिप. बघा, जनरल इक्विलिब्रियमचा आम्ही या ठिकाणी स्टडी करतो आणि यामध्ये मॅक्रो इकॉनॉमिक्स डील्स विथ द बिहेवियर ऑफ लार्ज ॲग्रिगेट अँड देअर फंक्शनल रिलेशनशिप. ओके, जनरल इक्विलिब्रियम डील्स विथ बिहेवियर ऑफ डिमांड, सप्लाय अँड प्राइसेस इन द होल इकॉनॉमी. हे मॅक्रो म्हटलं की एक लक्षात ठेवायचं की जनरल लेवल किंवा ॲग्रिगेट लेवल, होल इकॉनॉमी, संपूर्ण अर्थव्यवस्था याचा अभ्यास या ठिकाणी येणार आहे. नेक्स्ट पॉईंट, interdependence. Macro analysis takes into account interdependence between aggregate economic variables such as income, output, employment, investments, price level, etc. So it is a general equilibrium. यामध्ये दोन घटकांचा आपण बघितलं होतं. इक्विलिब्रियम मीन्स balance between two factors, and in macroeconomics we balance between two aggregate factors like as income and output, एम्प्लॉयमेंट, इन्व्हेस्टमेंट, प्राइस लेवल ह्या ॲग्रिगेट फॅक्टरमधील बॅलन्सिंग आपण स्टडी करत असतो. ओके, नेक्स्ट पॉईंट, लंपिंग मेथड. आम्ही मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये म्हटलं होतं स्लायसिंग मेथड. बघा लक्षात ठेवा. आणि मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये आम्ही म्हणतोय लंपिंग मेथड. सो लंपिंग मेथड इज अ स्टडी ऑफ होल इकॉनॉमी रॅदर दॅन इट्स पार्ट. मायक्रोमध्ये आम्ही म्हणत होतो स्लायसिंग मेथड. मायक्रो इकॉनॉमिक्स इज अ पार्ट ऑफ स्लायसिंग मेथड. या ठिकाणी स्लायसिंग, स्लाइस मीन्स स्मॉल पार्ट. आणि इथे मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये आपण ॲडॉप्ट करतो लंपिंग मेथड. लंपिंग मेथड इज अ स्टडी ऑफ होल इकॉनॉमी रॅदर दॅन पार्ट. एका पार्टचा अभ्यास न करता संपूर्ण इकॉनॉमीचा या ठिकाणी अभ्यास करत असतो. आणि या संपूर्ण इकॉनॉमीचा अभ्यास करणं म्हणजे लंपिंग मेथड. आणि स्लायसिंग मेथड म्हणजे काय, ते इकॉनॉमीमधील एखादा स्मॉल पार्ट, एक छोटासा घटक, सूक्ष्म घटक याची निवड करून अभ्यास करणं आणि संपूर्ण इकॉनॉमीचा अभ्यास करणं
म्हणजे लंपिंग मेथड. हे लक्षात ठेवायचं. स्लायसिंग मेथड इज अ पार्ट ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स आणि लंपिंग मेथड इज अ पार्ट ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स. स्लायसिंग मेथड means a study of individual factor, small part, and lumping method means study of whole factors or aggregate factor. संपूर्ण घटकांचा अभ्यास या ठिकाणी केला जातो. According to Professor Balding, forest is an aggregate of tree, but it does not reveals the properties of individual tree. Forest, if we take an example of forest, here the forest is an aggregate of trees. ओके, असंख्य झाडांचं एकत्रित म्हणजे फॉरेस्ट. ओके, आणि या ठिकाणी वैयक्तिक झाडाचा, एका वैयक्तिक ट्रीचा, एका वैयक्तिक झाडाचा अभ्यास नाही आहे. तर फॉरेस्ट म्हटलं की ॲग्रिगेट ट्री, सर्व जे काही वृक्ष आहे याचा आम्ही अभ्यास करणार आहोत. सो असं या पद्धतीने बॉल्डिंग यांनी एक स्टेटमेंट केलेलं. फॉरेस्ट is an aggregate of tree but does not reveals the properties of individual tree. या ठिकाणी आम्ही इंडिव्हिज्युअल ट्रीचा स्टडी नाही तर ॲग्रिगेट सर्व ट्रीजचा, सर्व वृक्षांचा आम्ही या ठिकाणी अभ्यास करणं अपेक्षित आहे फॉरेस्ट म्हटल्यानंतर. दॅट इज द एक्झाम्पल ऑफ लंपिंग मेथड. सो लक्षात ठेवायचं डिअर स्टुडंट्स. सो लंपिंग मेथड इट इज अ पार्ट ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स and slicing method is a part of microeconomics. Slicing means small part and lumping means aggregate or whole part. Thank you students. या व्हिडिओमध्ये आपण जस्ट फीचर्स ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स बघितलेले आहे. नेक्स्ट व्हिडिओ आपण पुढच्या लेक्चरमध्ये भेटूया. ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.